बाल कृष्ण महाराज की जय। लीळांचे चिंतन घडावे, जीवनामुचे पावन व्हावे, पुलकित भावी धरा। स्वामी श्री चक्रधरा, जय जय श्री चक्रधरा। स्वामी श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा। जय जय श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत हो। महानुभाव शिदोरी आश्रम निपाणी, छत्रपती संभाजीनगर। हा आश्रम अंजनगाव सुरजी जवळ असणार टाकरखेडा मोरे या ठिकाणी जिज्ञासा प्रायमरी इंग्लिश स्कूल या ठिकाणी आपण शिदोरी सत्संग घेत आहोत। ग्रामस्थांच्या वतीने हा शिदोरी सत्संग या जिज्ञासा शाळेमध्ये आयोजित केलेला आहे। ज्ञानाची शिदोरी आपण ग्रहण करण्याचा प्रयत्न करत आहोत। मित्रांनो, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी नाशिक या ठिकाणी होते। नाशिक वरून स्वामी आडगावकडे येतात। नाशिकलाच नाशिका नावाची एक रावणाची बहीणच बहुतेक, तिचं नाक कापलं होतं, है ना? काय नाव आहे? हा, ते का कापलं होतं माहितीये तुम्हाला? वनामध्ये राम गेले होते, ते आपली तपश्चर्या करत होते त्यांचा तर, पण तिथं गेल्यानंतर तिनं बघितलं त्या झोपडीमध्ये की इथं राम आहे आणि राम सुंदर होता आणि त्याची वासना झाली। आणि म्हणून त्याने सांगितलं माझी धर्मपत्नी आहे म्हणे माझ्याकडे, आणि म्हणून तरी सुद्धा ते ऐकत नव्हते। मग काहीतरी बोलत होते आणि बोलत असताना लक्ष्मण जवळ आला, कारण लक्ष्मण हा सेवा करायला तत्पर होता। भक्ती केली त्याने आपल्या भावाची आणि नाकाचा शेंडा उडवला। खरंय ना? इतकं बेकार आहे मित्रांनो हे विषयाचं। विष माणसाला चढला ना तर माणूस कोणीच बघत नाही। हे विषयाचं विष उतरवणं हे गरजेचं असतं। म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी एक अशीच कथा सांगितली। आमच्या देवाच्या नियमाप्रमाणे जर आपण वागलो ना तर विषयाला उतरवायला काही वेळ लागत नाही। म्हणून आडगाव चौरंगी विद्या या ठिकाणची कथा लीळा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगत आहेत की स्वतःची आई सुद्धा विषयामध्ये इतकी रत होऊन जाते
काही लोक पण आमचं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी एक सूत्रही सांगितलं, जीव स्वतःचे मात्रागमन पाहत नाही पण इतरांचे वेशागमन बघतो. म्हणजे त्याला इतराचं दिसतं आणि हा आईसोबत काय करतो हे नाही दिसत. पण देवाचं वचन आहे, वारंवार मी सांगत असतो, आपलं बघत जा, इतराचं नाही. आणि म्हणून ही कथा ऐका कशी आहे. मार्गी आसन आरोगणा स्थळी चौरंगी विद्या निरूपणा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आडगावकर नव्हते, येत होते. आणि मग आडगावच्या आणि पंचवटीच्या मध्यभागी चौरंगी विद्या स्थान आहे, तुम्हाला माहिती असेल, आग्रा हवेला, नाशिकला. तिथंच जत्रा हॉटेल आहे, प्रसिद्ध आहे ते, तिथून जवळ आहे. गेले का तिथं नक्की करा, खूप सुंदर असं स्थान आहे, मोठ्या हवेला आहे. असं तुम्हाला बाजूला गाडी उभा करून लगेच करता येईल. चौरंगी विद्येचं स्थान आहे ते. त्यावेळेस तिथं घनदाट जंगल होतं. ती कथा, ती लीळा देव या ठिकाणी सांगत आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी नाशिक वरून आडगावकडे जात आहेत. आडगावला पण एक स्थान आहे, ते पण आग्रा हवेलाच आहे, ते तर एकदम जवळच आहे. सुंदर असं स्थान आहे. आडगावलाही बरेचसे आपले उपदेशी मंडळ आहेत. मग आडगावला जायच्या आधी हे स्थान लागतं. नाशिकहून निघाले आणि मग जाता जाता वनामध्ये स्वामी गेलेले आहेत. त्या काळात तिथं काही अशी वस्ती नव्हती. मग आडगावला जाताना असं पुढे भलं मोठं असं शेत आहे, रिकाम जंगल आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्या वनामध्ये, त्या शेतामध्ये गेले आणि त्या ठिकाणी लिंबाच्या झाडाखाली सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आपला डेरा टाकला. सगळे भक्तजन आणि स्वामी त्या लिंबाच्या झाडाखाली विराजमान झाले. मग देव काय म्हणतात, बाई इथं आसन घाला, इथं व्यवस्थित आसन करा आम्हाला. बाईसा काय म्हणते, बाबा बाबा येत आसन की जता शिजे. एवढ्या जंगलात इथं आसन करायचं? हो, इथंच करायचं. बाईसा म्हणते एवढ्या जंगलात कशाला, पाणी नाही काय नाही आणि आपल्याला भोजन करायचंय, पाण्याच्या जवळ कुठंतरी आपण जाऊया आणि मग आसन करूया. आता देवाला आपण सांगतो तर देवाला माहित नाही का कुठं काय आहे, पण आपला जीवाचा स्वभावच असा आहे, नाही नाही जरा जवळ जाऊ पाण्याच्या, मग जेवण करू. आपणही आपल्या त्यांना सांगत असतो. मग महाराज हे अरण्य आहे, या अरण्यामध्ये आपल्याला पाणी कुठं सापडणार आहे? पाणी नाहीये या ठिकाणी. बाबा जरा गावाच्या जवळ चला ना, गावातून पाणी आणता येईल आपल्याला. एखाद्या विहिरीचं शेंदून आणता येईल, किंवा एखाद्या नदीला असेल तर तिथून आणता येईल, किंवा एखाद्या विहीर म्हणजे बारव. पूर्वी विहिरीला बारव पण म्हणायचे. जी बारव कोणती असते, त्याला पायऱ्या असतात. कशाला? जाण्यासाठी, पाणी काढण्यासाठी. काही विहिरी होत्या, काही बारव होत्या. असं एखादी असेल तर त्या ठिकाणी आपण जाऊ आणि पाणी घेऊ आणि मग भोजन करू. बाईसाचं म्हणणं तसं बरोबरच होतं. पण स्वामी सर्वज्ञ आहेत ना, स्वामींना सर्व ज्ञात आहे ना, ज्ञान आहे ना, कुठं काय आहे म्हणून. आणि ते भक्तांना त्या ठिकाणी सांगत आहेत की नाही इथंच आसन करा. पण बाईसा काय म्हणते, नाही नाही महाराज, आपण गावाच्या जवळ जाऊ,
पाण्याची व्यवस्था लागण, व्यवस्था लावणारा देव आहे, तुम्ही कोण आहे? पण आपल्या जीव स्वरूपाच्या हिसाबाने आपण बोलत असतो, करत असतो. देव म्हणते ठीक आहे, काय हरकत नाही. मग काय म्हणतात देव? बाई आमच्या प्रवृत्तीला विषय होणार नाही, तुम्ही आमच्या प्रवृत्तीला विषय होणार नाही. आणि होत नव्हते म्हणून आम्ही निघून जात नव्हतो का? गेलो होतो निघून, तुमच्यामुळे परत आलो आम्ही. तुम्ही आमचा पालव धरला आणि पुन्हा आता म्हणता की नाही गावाच्या जवळ चला, इकडे चला, तिकडे चला. आम्ही तुमचं ऐकायचं का? आमचं तुम्ही ऐकता? बाईसाला शिक्षा पण केला. आमच्या प्रवृत्तीला विषय होणार की नाही हे सांगा पहिले. कारण बाईसा सुद्धा त्या ठिकाणी देवा ते अधीन करू पाहतो आणि म्हणून देव रिंगणीच्या झाडाखाली जाऊन लपले जाऊन. बाईचा स्वभावच असा आहे की ती माणसाला अधीन करायला बघते, पण पुरुषार्थ माणूस अधीन होत नसतो. म्हणून पुरुषार्थ आपला राहायला पाहिजे, नाही तर बस त्यांचं ऐकायचं आणि जे म्हणलं ते करायचं. तसं नाही, जे शास्त्र सांगतं ते आपण करायचं असतं, हे आपण लक्षात घ्यायचं असतं आणि स्त्रीनं ते ऐकायचं असतं. म्हणून मी तुम्हाला कालच सांगितलं, जर ऐकत गेले, करत गेले, नम्र राहिले तर तुमच्या प्रपंचात सुद्धा भानगडी होणार नाही. व्यवस्थितरित्या तुम्हाला सुखाने प्रपंच करता येईल. आणि म्हणून लीळाचरित्र वाचन करणं खूप गरजेचं आहे. आपल्या पतीनं सांगितलं नाही असं करायचं, लगेच करून घ्यायचं. आणि जर समजा काही नुकसान होत असेल तर समजायचा प्रयत्न करायचा, आपली एवढी नुकसान होऊ शकते. मग त्यालाही डोकं आहे, ते पण म्हणू शकतो की नाही खरं आहे, आपलं एवढं नुकसान होण्यापेक्षा जाऊ दे, आपण असं करूया. दोघांचं सहमत झालं तर त्या ठिकाणी काही हरकत नाही, पण उगाच आपलाच झेंडा लावायचा म्हणून चालत नसतं. म्हणून देव काय म्हणतात, बाई आमच्या प्रवृत्तीला विषय होणार की नाही? मग येत का असा आमच्या प्रवृत्तीला विषय व्हायचा नाही ना, आमचं तुम्हाला ऐकायचं नाही ना, मग इथं कशाला थांबता तुम्ही? हालत नाही पुन्हा तिथंच. जीवाचा स्वभावच असा. पुन्हा देव म्हटले, हे बघा आमच्या प्रवृत्तीला विषय होत नाही ना तुम्ही, मग इथं कशाला थांबले तुम्ही? आमच्या आश्रमाचे नियम, आमचे नियम तुम्हाला करणं होत नाही ना, मग थांबले कसं काय तुम्ही? जे नियम आहेत त्या नियमांचं अंगीकरण करा ना. आणि एखादा जर तुम्हाला अवगुण असेल, त्या ठिकाणी तुम्हाला जमत नसेल, काही त्रास होत असेल, तो त्रास होत असेल तो सांगा की मला असं असं होतंय, मला गुडघ्यामुळे बसता येत नाही, मी वर बसत जाईल. तर सूट दिली ना देवाने की नाही? पण तरी नाही मला होणारच नाही माझ्याकडनं. अरे जसं होईल तसं कर ना, देवाचं ऐक ना, मग का होणार नाही? म्हणून देव म्हणतात आमचं ऐकून राहायचं. आणि ऐकून राहायचं नसेल तर मग कशाला राहता आमच्याजवळ? असं बोलत आहेत बाईसाला. मग आता बाईसा म्हणली ठीक आहे, आता देवाचं ऐकावंच लागणार आहे. देव आपल्यावर रागू राहिले, शिक्षा पण करत आहेत. पण आपले होतं कधी कधी. आणि मग आता शिक्षा पण होत असेल तर देवाने नाही, ते म्हणतात तसंच करूया, जाऊ द्या तिकडं. आणि मग बाईसानं आपलं देवाचं त्या ठिकाणी पट्टी वगैरे काढली आणि त्या लिंबाखाली चादर टाकलं. आणि सर्वात श्री चक्रधर स्वामी त्या लिंबाच्या झाडाखाली आसनस्थ झालेला आहे, विराजमान झाले. मग झाले, उपविष्ट झाले, बसले, विराजमान झाले. आता पाण्याचा प्रश्न होता की नाही? बाईसाला काय वाटलं, गावाच्या जवळ गेलं म्हणजे आपल्याला पाणी मिळेल. पण व्यवस्था करणारा देव आहे ना, तुम्ही देवाच्या मागे आहेत ना, पण देव व्यवस्था करण ना तुमची खाण्याची, पिण्याची, राहण्याची, कपड्याची. देवाने स्पष्ट सांगितलं ना, जो मला अनन्य गतीने शरण येतो त्याचं मी योगक्षेमम वहाम्यहम, त्याला मी त्याचा योगक्षेम आणि कपडा लत्ता निवारा सगळं मी करणार. माझा ऐकतोय ना तो. मग देवाने लगेच उपाध्याला सांगितलं, उपाध्याय जा बरं पाणी घेऊन या. बटिका जा, बघा बरं इकडे जरा असं जा, सागळ घेऊन जा, आपली बाटली घेऊन जा. आता उपाध्ये गेले. आता एवढ्या जंगलामध्ये आणि पाणी बघायचं म्हणजे अवघडच नाही, जंगलात पाणीच नाही. आता बाईसाने तो प्रश्न टाकला, एवढ्या जंगलात विहीर नाही, बोर नाही, काहीच नाही, आणि मग इथं पाणी कसं बघायचं, कुठं शोधायचं?
पण देव बसले त्याचा अर्थ पाणी तर आहेच ना. वर जंगलावर सुद्धा तुम्हाला सांगतो हे असतात, टाके असतात. पूर्वीच्या राजे लोकांनी त्या ठिकाणी केलेल्या आहेत. त्याला पोहे असं म्हणतात. जे जंगलावर डोंगरावर त्या ठिकाणी असं कोरून जर समजा तुम्ही एखादं हे केलं पाणी ठेवण्यासाठी आणि त्याच्यामध्ये पाणी पावसाचंही साचलं तरी ते उन्हाळाभर पुरतं. एवढा मोठाले टाके येतं. अजूनही बघा तुम्ही जाऊन वेरूळच्या लेणीमध्ये बघा, अजून मोठ्या किल्ल्यावर जाऊन बघा, आहेत का नाही. तुम्ही किल्ले कधी बघायला गेले असतील ना तर त्या ठिकाणी तुम्हाला ते टाके बघायला मिळतात आणि ते भरलेले असतात. आणि मग तुम्हाला असं वाटतं अरे इथं पाणी कसं काय, ते पावसाचं भरून ठेवलं आता उन्हाळ्यात कामी येईल बा. आणि मग आता त्या ठिकाणी सागळ घेतली उपाध्याने आणि निघाले पाणी बघण्यासाठी. आता इकडं बघतोय. आता देव म्हणले ना पाणी बघन आणा, पण कुठं हे सांगितलं का नाही. पण देवाने सांगितलं ना पाणी आणायला जा, कुठं हे काय माहित नाही तरी निघाला. आपण तर लगेच म्हणलं असतं देवा कुठं विरे, कुठं पाणी आहे, नेमकं सांगा, नाही तर मग बेजारी होईल, मी जाऊन येईल. आणि मग नाही सापडत आपण लगेच कारण सांगायला लागतो का नाही. पण देवाने सांगितल्या बरोबर उपाध्ये उठले, सागळ घेतले, निघाले. जिकडे जावं वाटलं तिकडेच गेले आणि पाण्याचा शोध घेतला. मग आले मग महाराज इकडं फिरलो म्हणे पाणीच नाही सापडलं. देव म्हणलं बरं पाणी नाही सापडलं बटिका आता जाऊ द्या म्हणे. आता काय करा इकडनं असं जाण असं वळा म्हणे, पाणी सापडून जाईल पुढे. आणि मग आईसे हान होईल म्हणजे तुम्हाला पाणी सापडून जाईल. आणि मग आता सांगितलं देवानी खून असं जा आणि असं वळा आणि या ठिकाणी पाणी मिळेल. आता खूप मोठं जंगल होतं आणि त्या जंगलामध्ये विहीर असले, एखादी बारव असली तरी कुठं दिसतं. खूपच जंगल मोठं असतं. एखाद्या जंगलामध्ये खूप झाडी असते, तिथं श्वापद वगैरे फिरतात. मग त्याच ठिकाणी वाघ सिंह वगैरे विचरत असतात. ज्या जंगलामध्ये झाडी नाही तिथं नाही राहत कोणी, ते मोकळच असतात. मग गेल्यानंतर बघितलं देवाने सांगितलं की असं असं जा आणि उपाध्यपास गेले. तिकडे पाणी पाहिले तर देखिले. जंगलात पण पाणी सापडलं की नाही, भेटलं पाणी. आणि पाण्यासाठी काही समजत नाही इथं नाही बसायचं आहे ना. आपण पदयात्रात वगैरे पुढे जातो ना, नाही इथंच बसतात नाही, ते म्हणत नाही तिथं बसू, ते म्हणतं तिथं बसू, हे म्हणतं इकडं बसू. याच्यातच भानगड होऊन जातो. आटणामध्ये वगैरे कधी कुठं तुम्ही गेले ना नुसतं बसण्यावर. म्हणून देवाने सांगितलं, आम्ही सांगितलं ते करा. बस उपाध्ये बस गेले. गेल्यानंतर त्या बाजूला गेले, त्या बाजूला गेल्यानंतर बघितलं पाणी दिसलं. मग असा सराव त्या ठिकाणी विहीर भरलेली आहे. आता त्या ठिकाणी बघितलं आणि किती मोठं पाणी आहे, किती नितळछम पाणी आहे, शुद्ध पाणी आहे. आपली सागळ काढली आणि त्या ठिकाणी भरली, घेऊन आले पाणी. काय म्हटलं आता मनामध्ये विचार करायला लागले. ऐसे गावचे गोसावी असे आमचे देव आहेत. स्वतःचं ऐश्वर्य लोकतात, जणू काय आम्हाला काहीच माहिती नाही असं दाखवतात. पण देवाला सगळं माहिती असतं, कारण देवाचं नावच सर्वज्ञ आहे. ज्याने सर्वाचा अंत केला त्याला सर्वज्ञ म्हणतात. आणि त्याचा अंत कोणीच करू शकत नाही. अहो त्या सर्वज्ञाचा आधी म्हणजे सुरुवात कुठून आहे त्याचा अंदाजा कोणी लावू शकत नाही. स्वामींचा मध्य कुठे आहे याचा आपण अंदाजा कोणी लावू शकत नाही. शेवट कुठे आहे याचा आपण अंदाजा कोणी लावू शकत नाही. काय म्हणून त्याला सर्वज्ञ म्हटलेला आहे. आणि जो सर्वज्ञ आहे त्याला काय माहिती नाहीये, सर्वाचा अंत केला, सगळं त्याच्याकडे आहे. आणि तो देव, त्या देवासोबत हे शिष्य मंडळी आहेत, भक्त मंडळी आहेत, त्या देवाला काय माहिती नाहीये. परंतु जीवाच्या स्वभावानुरूप आहे ना ते आपलं त्या ठिकाणी देवाला म्हणतात महाराज इथं पाणी नाही. पण देवाने सांगितल्यानंतर सापडलं का नाही, सापडलं पाणी. आणि मग त्या ठिकाणी त्या पाणी आणणाऱ्याला काय वाटतं, अरे पहा बरं
आमच्या देवाला सगळं माहिती असतं, किती मोठं ऐश्वर आहे, पण एवढा असून सुद्धा त्या ठिकाणी देव ऐश्वर लोपून देतात. काय उघड काही सांगत नाही. अमुकीकडे उदक आहे, या दिशेनं जा, असं उदक आहे असं सांगितलं. आमचं देव स्वतःच ऐश्वर लोकतात. एवढं ऐश्वर आहे की देवासारखं ऐश्वर कोणाकडे नाहीये. आणि मग उदक घेऊन आले. पण मनामध्ये विचार आला की देवाने आपलं स्वतःच ऐश्वर लोपलं. मग विचार केला की आमचे देव किती मोठे आहेत. उदक घेऊन आले, ज्या ठिकाणी स्वामी बसलेले तिथे पोहोचले. आता नाथोबाने बाईसा गर्भी दूध आणि भात करवलेला होता. म्हणजे बाईसाला सांगितलं होतं किंवा दूध भाताची पंगत करा. मग नाथोबाकडनं तर त्या ठिकाणी नाथोबाने त्या ठिकाणी बाईसाकडनं करून घेतला होता. मग आता त्या ठिकाणी पाणी वगैरे आणलं आणि लिंबाच्या झाडाखाली त्या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आसनस्थ झालेले आहेत. आणि मग आता पाणी आणल्यामुळे आता काय करायचंय, आरोग्य भोजन. मग भोजनासाठी त्या ठिकाणी बाईसानं ताट केलं. सगळे भक्तजन बसले आणि मग बाईसा त्या ठिकाणी देवाला वाढते आणि देव भोजन करत आहे. मग आता जेवण झाल्यानंतर शतपावली केली. शतपावली झाली की देव थोडीशी विश्रांती करतात. मग विश्रांती केली देवाने थोडीशी. मग आता विश्रांती झाल्यानंतर देव उठले है ना. परत थोडासा विश्रांती झाली, उठून राहिले, बसले उभा राहून त्या ठिकाणी आसनावर बसले. आणि मग अवलोकन केलं देवाने. आता त्या ठिकाणी सगळे भक्तजन उठलेले, दुपारची वेळ होऊन गेलेली आहे. आता मग त्या ठिकाणी सगळे भक्तजन समोर बसलेले आणि देवाने असं बघितलं, अरे हे पळसाचं झाड कसं आहे रे म्हणे इथं. आता उगाच भक्तजनाला निरूपण करायचंय ना, म्हणून बघितलं पळसाच्या झाडाकडं. आणि तुम्ही बघत जा कधी पळसाच्या झाडाकडं. पळस माहिती ना तुम्हाला, पळसाला 3च पान. ही मन तुमच्या पक्की ध्यानात बसेल. कुठं जा पळसाला 3च पान. देवाने पळस दाखवला आणि पळस तोडला की पळस फुटतो की नाही. खरं खरं खालून पुन्हा त्याला अशा चांगल्या चांगल्या अशा ओंब्या फुटतात. इकडनं एक आधी एक होतं का ते बाजूलाच राहतं, त्याच्या आसपास सगळी कुण निघतात. आणि मग तुम्ही विचार करता कोणता पळस ठेवायचा नेमका. एक तोडला की दुसरा निघतो. खरे खोट आहे, त्याला चौरंगी विद्या म्हणतात. वास्तविक दुसरा लावला का तोच पळस आहे ना, पण फुटला की नाही, उगाला की नाही. आणि म्हणून पळसाच्या झाडाकडे बघून देव काय म्हणतात, अरे ते पळस पाहिला का रे म्हणे तुम्ही. आपल्या भक्तांना सांगत आहेत, आपल्या शिष्यांना सांगत आहेत देव. मग ते खोड त्या ठिकाणी त्या पळसाच्या पानामुळे दिसायला तयार नाही. आणि ते खोडाच्या बाजूला सगळी पण काय झालेलं होतं, तो पळस उगलेला होता. असा डेरा झालेला आहे. मग पाहिलं तर चांगले चांगले कोंब निघालेत अजूनही बाजूला. आणि आतलं खोड तोडेले. आता तोडेल खोडाला बाजूनं उगलं. तुमचा ऊस ही जर वरतून तोडला ना तर खालून उगवतो. म्हणून लोक ऊसाची 2 पिकं काढतात, काही लोक 3 काढतात. त्याला व्यवस्थित करून नांगरून डोगळून त्या ठिकाणी निंदन करून पुन्हा खत गीत मारून, कारण खोड बाकी आहे ना, मग त्याच्या बाजूने पुन्हा खोड फुटतात, दुसरे कोंब फुटतात. तसं पळसाचंही काम आहे मित्रांनो. मग त्या ठिकाणी त्या पळसाला त्या ठिकाणी निघालेले आहेत, नवीन कोंब निघालेले आहेत. काय म्हणतात देव, हे देखिलेगा. पाहिलं, आपल्या शिष्यांना आपल्या भक्तांना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी ज्ञान करून देत आहेत. काय अज्ञान त्या ठिकाणी देव पुसत आहेत आणि ज्ञान करत आहेत. काय म्हणतात, याचा तरी स्वभाव आहे. कारण याचा स्वभावच असा आहे की ते तोडलं की उगत फुटत. काय हा पळसाच्या झाडाचा स्वभाव तसा आहे. पण याच्या स्वभावासारखी एक विद्या पण आहे, ती आम्ही तुम्हाला सांगणार आहे.
मग तो कोणाकडे असतो? ती विद्या कशी आहे? सिद्ध साधक. नवनाथ माहिती ना तुम्हाला, आहे ना? असे सिद्ध साधक जे असतात ना, ते आपल्या तपश्चर्याने, त्या मंत्राने त्या ठिकाणी जोडू शकतात, सांधू शकतात. जसं तुमचा डॉक्टर एखादा अंगठा तुटलेला आहे, मग अंगठा तुटलेला आहे पण थोडासा तुटायचा बाकी आहे, तो काय करतो? सांधतो. तर टाके देतो की नाही? आणि टाक्या दिल्यामुळं तो चिटकतो की नाही? आणि चिटकल्यामुळं तो व्यवस्थित होतो की नाही? फक्त एवढं आहे, जिथं सांधलेला आहे तिथं शिवलेलं दिसतं, है ना? पण जास्त दिवस झाल्यावर फक्त थोडीशी वण दिसते. हे सांधलेली बरं का. आणि मग आपण म्हणत असतो, काय लागेल तुम्हाला इथं, लय टाके पडेल. काय सांगावं तुम्हाला, मी पडलो होतो, वाचलो. मग आपण आपली कथा सांगत असतो, है की नाही? असा प्रकार आहे. तसं जे विद्यावंत आहेत ते देह सांधू शकते, देहाला जोडू शकतात. मग आणि मग सिद्ध साधकाच्या ठिकाणी हे ज्ञान असतं, ही विद्या असते, ते आश्चर्याला कारण होतं. आणि मग असं एखादं आश्चर्य, असं एखादं चमत्कार दाखवला की लोक नमस्कार करतात. लगेच त्या विद्यावंताकडे किंवा त्या बाबाकडे जाऊन चढणं घ्यायला लागतात, त्याला देव म्हणायला लागतात. देव दिला सोडणं, माणूसच देव करून टाकला त्या विद्यामुळं. चाटूक चिटूक विद्या येते, काय एवढे विशेष आहे का? पण त्याच्याच मागं लागला, त्याला देव म्हणतात. अरे भाऊ, ती विद्या त्याने शिकली, त्या विद्येमुळे त्याला ते प्राप्त झालं. तुम्ही शिकल्यानंतर तुम्हालाही प्राप्त होईल ना. पण तुम्हाला शिकायचं नाही, काय नाही, फक्त लोकांच्याच मागं पळायचं. चालले कुठं डोकं टाकायला. तू शिकणं तुलाही प्राप्त होईल ना, है ना? पण तिथपर्यंत आपण पोहोचायचंच नाही, असा प्रकार आहे. म्हणून विद्या सांगत आहेत देव, जे सिद्ध साधक आहेत, जे मच्छिंद्रनाथ आहेत, जे काही असे काही आहेत, ते त्या ठिकाणी विद्येला कसं सांगतात. म्हणून तुम्हाला सांगतो, विद्या मार्गाचा अभ्यास करा. आपल्या देवाने सांगितले कोणाच्या किती विद्या आहेत, कशा आहेत, काय आहे, कसं, कोणाचं सगळं आहे. जेव्हा ह्या जर तुम्हाला विद्या झाल्या ना, म्हणजे हे जर ज्ञान झालं ना, हे किती चमत्कारी असू दे, तुम्हाला सांगतो बाबा, लोक म्हणणार ही आमची विद्या त्याला झाली आणि चमत्कार करायला लागला आणि लोक त्याच्या मागं पळायला लागले. पण हा नाही पळणार, याला माहिती ती कोणती विद्या आहे. काय उत्तर आपण ती तंत्र शिवशिवर्थे चाटूक माटूक विद्या शिकलेली आहे आपली, आणि त्याच्या मागे आपलं हे अज्ञान समुदाय भुरळ पाळली गेलं की पळाला त्याच्या मागं. चला देव आला, देव आला. खरं की नाही? आमच्या देवानी तुम्हाला सांगतो विज्ञान दिलं असतं ना, हा, सगळ्याला फिरवलं असतं. पण देवाने सांगितलं, पोरा जीवा विज्ञान देऊ नये. या पोरा जीवाला विज्ञान दिलं ना, काही करण, काही येत नसून तरी कोणते कोण हात बघतो, काही सांगतो, आपलं याला पाहतो काय माहिती, घेणं देणं, काही येणं जाईना तरी हात बघायचे. तुमच्या माग शनी लागलाय, आमच्या माग रोजच शनी आहे. खरं की नाही? असा प्रकार आहे मित्रांनो. म्हणून या शनी फेनीच्या मागे लागत जाऊ नका, कोणाला हात दाखवत जाऊ नका. फक्त देवाला हात जोडत जा, नामस्मरण करत जा, चिंतन करत जा, सगळे शनी पळून जातात. काही घाबरायचं नाही. मग आणि मग जर समजा या पळसाच्या झाडासारखा एखादा मनुष्य अर्ध्यातून तुटले, पाय तुटले, त्याला सुद्धा एखादा विद्यावंत जोडू शकतो, काय सांधू शकतो. आता तुम्ही विचार करा ना, की आपला जर समजा पाय तुटले, आता बराच तुटला अर्धा, त्याला शिवला की नीट होतो की नाही? होऊन जातो. पण आता जास्तच जर तुटले, त्याला गँग्रीन होण्याची शक्यता आहे. म्हणून काय करतात आताचे डॉक्टर लोक, है ना, त्याला वरतून कापतात आणि प्लास्टिकचा लावतात. खरं की नाही? गँग्रीन होईल म्हणून. गँग्रीन म्हणजे तो एक वेगळ्या प्रकारचा रोग आहे. ते लोह वगैरे ते चरत जातात आतमध्ये आणि मग त्याला तो विषाणू वगैरे वाढत असतील काही आणि मग ते वर जातात. म्हणून ते म्हणतात नको, त्याच्यापेक्षा आपण याला काढूनच टाकू. कारण तितकी विद्या नाही तुमच्याकडे आता. काय ही जी विद्या सांगत आहेत तेवढी विद्या आहे का? एखादा तुटलेला पाय तुम्ही जोडू शकता का? थोडासा तुटलेला आणि बाकी आहे तो जोडू शकता. तुटला ना
दोन तुकडे एकत्र नाही करू शकत, उलटा वरतून कापावं लागतो. हे घुसन म्हणून त्याच्यात इन्फेक्शन होईल म्हणून. इतके कुठे तुम्ही प्रगत झालेले, पण थोडेसे प्रगत नाही झाले की लोक काय म्हणायला लागले, आम्ही चंद्रावर गेलो. काय असा देव आलाय, चंद्रावर गेलो मग सूर्यावर जाय ना तू. सूर्याची लय बाप लागती, मग सूर्यावर जाय ना, मग कळत तुला तो देव आहे की नाही. चंद्र शीतल आहे आणि ते शीतल असल्यामुळे त्या ठिकाणी पोहोचलं. सूर्यावर जाय बरं, सूर्याच्या पुढे अजून देव आहेत ना, त्याच्यावर जाय ना, तिकडे जाय ना. तिथं व्यवस्था नाही तुमची जाण्याची. थोडस ज्ञान झालं की लोक स्वतःला देव समजायला लागतात. कुठं देव आहे म्हणे, माणसाने निर्माण केलं म्हणे हे सगळं. पाहिलं तुम्हाला, जे जास्त शिकेले का ते जास्त उकेल होऊन जातात. देवच नाही, आम्ही देव म्हणायला लागतो. बघा तुम्ही, अनुभव घ्या थोडस. म्हणून शिक्षण घ्या, पारमार्थिक शिक्षण घ्या, पण एवढेही त्या ठिकाणी शिक्षण घेऊ नका की देव नाहीच असं म्हणू नका. नैसर्गिक जी वृत्ती आहे ना, त्या नैसर्गिक मध्येच तो देव आहे, ते तुम्हाला नाही कळणार. त्याचा अभ्यास केल्याशिवाय नाही कळणार. आणि म्हणून एखादा अभ्यास केला, आपण चंद्रावर गेलो आणि म्हणून आपणच देव झालो का, असं नाही मित्रांनो. अरे इंद्र चंद्र सूर्य हे तर स्वर्गातले. अहो अर्जुन देव वगैरे तर पायी जात होते स्वर्गामध्ये. तुम्ही तरी आता तुमचं ते मशीन घेऊन गेले, काय मोठी नवल. द्वापर युगात अर्जुन देव पायी गेले, आणि तुम्ही व्यान गेले, एखादं काही विज्ञान घेऊन गेले तर काय नवल झालं. अहो शिराब्दीमध्ये कोणी जात नाही, पण अर्जुन देव शिराब्दीत गेले. कोणासोबत, श्रीकृष्ण भगवंतासोबत. जा बरं तुम्ही शिराब्दीमध्ये, सत्य कैलास वैकुंठावर जा बरं तुम्ही. आहे का माहिती सत्य कुठे आहे, कैलास कुठे आहे, वैकुंठ कुठे आहे. तुम्ही लगेच वैकुंठ वासी लिहून टाकता आणि तुम्ही वैकुंठात जाऊन वापस येऊ शकता का. पण श्रीकृष्ण भगवानता सोबत जो शिष्य अर्जुन होता तो शिराब्दीत जाऊन आला. स्वर्गात तो पायी जात होता तो, आहे की नाही. स्वर्ग म्हणजे मेरू पर्वत, आणि त्या मेरू पर्वत तिघांचे 3 घर आहेत, है ना. इंद्र चंद्र सूर्य आणि त्यांचा परिवार 11 कोटी आहे, आणि तिथं ते आपलं राज्य करतात. असा प्रकारे सगळं ज्ञान काढल्यानंतर आपल्याला कळायला लागतं की आपण किती पोहोचले. आपण दुसरं ज्ञान नसल्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपण इतके पोहोचले की आपल्यावर कोणीच नाही. आणि देवाने स्पष्ट सांगितलं, बहुरत्न वसुंधरा. अरे एक शेवटकर एक रत्न आहे या भूतलावर, तो स्वतःलाच नको हुशार समजू, है ना. आणि म्हणून त्या ठिकाणी आपलं ज्ञान महत्वाचं आहे. आणि म्हणून देव सांगतात की चौरंगी विद्या, विद्यावंत कशी सांगतात. काय विचारलं बाबा, चौरंगी विद्या म्हणजे नेमकं काय. आता पैशाला गोडी लागली ना, चौरंगी विद्या सांगू राहिले, सांगायचं सांगू राहिले, मग नेमकी चौरंगी विद्या म्हणजे काय आम्हाला सांगा. आपल्याला प्रश्न पडायला पाहिजे की नाही. आता एवढं आपण बोलतो किंवा आपण चर्चा करतो तर आपल्याला प्रश्न निर्माण व्हायलाच पाहिजे. आणि प्रश्न निर्माण झाले की आपण विचारलं पाहिजे, अहो काय भानगड आहे चौरंगी विद्या म्हणजे. आणि म्हणून बाईसानं प्रश्न केला देवाला, महाराज चौरंगी विद्या म्हणजे काय आहे. आणि त्या चौरंगी विद्याचं त्या ठिकाणी विश्लेषण आता देव करणार आहे. काय म्हणता देव, कहून एक राव सतसिंगासी राज्य करीत असे. कोणी एक राजा होता. आता कथा सांगत आहेत बरं का चौरंगी विद्येची, कशी चौरंगी विद्या त्याला झाली आणि कशामुळे झाली आणि कोणी हा डाव रचला, हे सगळं सांगणार आता देव. कोणी एक राजा होता आणि राजाला काय पत्न्या भरपूर असतात. मग आता तो राजा होता आणि मग तो राजा असल्यामुळं त्याला 2 पत्न्या होत्या. मग त्याने पुनश्च एक लग्न केलं, ती पत्नी तरुण होती. मग राजाचं थोडं वय असेल, अजून काय असेल. मग अशा प्रकारे त्या राजाला 2 पत्न्या होत्या. मग 2 पत्न्या असल्यामुळं काय झालं पुढे, 2 राण्या होत्या. आता वडील राणीला मुलगा होता, तिला मुलगा झालेला होता, तोही वयस्कर होता, म्हणजे तरुण होता, व्यवस्थित होता, सुंदर होता. आता राजाने दुसरी पत्नी केलेली. मग तो रूपे स्वरूपे बरवासे, तो रूपाने दिसायला एकदम सुंदर आहे. मोठ्या राणीचा मुलगा, पाहिलं ना, मोठ्या राणीचा मुलगा सुंदर आहे. आणि आता दुसरी राणी केलेली आहे आणि ती राजाची पत्नी आहे. मग आता जी दुसरी जी राणी केलेली आहे, मग ती सुद्धा त्या मोठ्या राणीच्या मुलाची आई झाली की, आईच आहे ना.
मग आता काय झालं, त्याच्यावाल्या शेजार मध्ये त्याच्यावाल्या महालामध्ये तो एकला झोपला होता, है की नाही? जसं आपल्याला कसं खोली असते एखादी आपली आपली, तिच्यामध्ये तो आपल्या त्या महालामध्ये, त्याच्यावाला महल होता, त्या महालामध्ये जाऊन झोपला तो बिचारा. त्याच्या काही मनात नाही, ध्यानात नाही, तो त्याच्यावाला त्या ठिकाणी झोपून गेला. मग तितक्यामध्ये 10 कोटी राणी तिथं पोहोचली आणि हा एकला झोपलेला होता. विषय वासना कशी बघा मुलापर्यंत पोहोचते. म्हणून मी तुला सांगितलं की विषय वासना कोणाला सोडत नाही, अशी विषय वासना आहे मित्रांनो. 10 कोटी राणी आणि तो मुलगा मोठ्या राणीचा त्या ठिकाणी एकला झोपलेला आहे आणि ही त्या ठिकाणी पोहोचली. मग विषय वासनाच्या त्या हेतूनं त्याला झोंबता येते आणि त्या ठिकाणी त्याला ती राजी करत आहे. मग तो काय म्हणतो, काय म्हटलं, माझी माय, माझी माय जशी आहे ना तशीच तू माझी माय आहेस. आणि तू हे माझ्यासोबत काय करत आहे, तुला काही वाटत नाही की मी तुझं लेकरू आहे आणि तू मला असं करते, मला विषय वाचण्यासाठी त्या ठिकाणी झोंबत आहेस, तुला काही वाटत नाही, असं बोलायला लागला. आता असा बोलायला लागल्यामुळे ती राणी पण तिच्या परिणाम चांगलीच होती, ती सुंदरच होती. पण तिला असं वाटलं की माझं सौंदर्याकडे बघून याला काहीच वाटलं नाही, याच्या सौंदर्याकडे बघून मला वाटलं आणि मी याच्याकडे आले तर माझा हा अपमान करत आहे. आता हे दोघंच होते त्या ठिकाणी. ही राणी जरा चालूच होती है ना, दासी सारखी, कैकई सारखी आहे ना, भांडणं लावून देणारी. असे लोक काय जर त्यांच्या मनासारखं नाही झालं का उलट करायचो एखाद्याला. आजकाल तर लय अवघड आहे, जपून राजा मित्रांनो. जर नाही काही झालं का, हा तुला असं करते, नाही तर मग इतके पैसे दे, असेही काही ब्लॅकमॅन खूप अवघड आहे. म्हणून सावध राजा प्रत्येक गोष्टीमध्ये. मग ते निराकरण केले म्हणजे तू माझ्यावाली आई आहे, मी असं करू शकत नाही म्हणे. मग आता त्यामुळे तिचा अपमान झाला, दैन्य झालं. तिला असं वाटलं की बाबा मी गेले आणि मला अपमान केलाय नाही, आणि ती दैन्यावली, तिचं बारीक तोंड झालं, वापस आली. मग आता तिला नाटक केलं, बर मला तू हे करतो का, माझ्यासोबत व्यवस्थित बोलत नाही का, आहे ना, माझ्यावाली तू मनोकामना पूर्ण केली नाही ना. तिनं स्वतःचे कपडे फाडून घेतले, नख बिख त्या ठिकाणी ओढून घेतले. बघा बरं काय जमान्यात सध्या चालू आहे असं, पूर्वी बी होतं, आता तर जास्त झालं आणि इथून पुढे जास्त होणार नाटक आहे ना. असे नाटकं करतात काही लोक. ह्या नाटके लोकांपासून आपण सावध राहिलं पाहिजे. म्हणून लीळा चरित्र तुम्हाला सांगत असतो मी, ते वाचन करत जा, लिखाण करत जा, आत्मसात करत जा. पुढचा माणूस आपल्याला काय करत आहे हे आपल्या लक्षात येतं. आपलं चरित्र बिघडवायचं सुद्धा काही लोक प्रयत्न करतात, माहितीये का. जर एखादं चरित्र चांगलं झालं, चांगला वर चालला तर सहज बिघडू शकतात. एखादा जायला एखादा आपल्याकडे येऊ शकतो आणि काही त्या ठिकाणी करू शकतो आणि त्या ठिकाणी आपली बदनामी करू शकतो. तसंच तर झालं ना, राजाच्या घरी राजाच्या पोरासोबत राणीनंच केलं, आहे की नाही. किती अवघड आहे, तेही आईनं करा, घेतलेले कपडे फाडून. मग आता तिच्या महालात जाऊन झोपली, आता तिच्या महालामध्ये जाऊन झोपली आणि त्या ठिकाणी राजा आला. आता तिच्या महालात झोपल्यामुळं राजा तिच्या महालातच येणार ना, जाऊन झोपली. मग तो राव पार देऊनी आला. तितक्यामध्ये राजा काहीतरी शिकार करायला गेला होता आणि मग शिकार करून आला. मग आल्यानंतर आपल्या राणीच्या महालातच जाणार ना. मग तिथं काही त्याच्यावर काही पाणी म्हणा, काही म्हणा, बसणार म्हणा, काही भोजन म्हणा, व्यवस्था करते. मग तिथं जाऊन गेला. मग गेल्यानंतर बघितलं, अरे आपल्यावाली ही राणी अशी का बरं झोपली, असं बघितलं. गेला आपल्या आणि विचारलं, अगं काय झालं का तुला, का बरं झोपलीस तू. ते न बोले. नाटकही करता आलं पाहिजे, बायांकडे नाटक करता येतात. हा अशा फुगता, अशा रुसता का ना, आणि मग आपलं कोणाचं लावून देता. हा बसा भांडत तिकडे तुम्ही, ही इकडे मस्त बसती आणि मग आपलं बळच आपलं काय ना काहीतरी कांदे गिंदे लसूण चिरत बसून इकडं चालू येऊन आता यांचं इकडे, असे भांडणं लावून देतात.
काही ना काय केलं तेच तर केलं रामायणात का नाही. बसतो इकडं, पण तो भरत चांगला होता म्हणून बरं झालं. तुम्हाला मी गादीवर बसणार नाही. माझ्या भावाच्या पादुका ठेवून गादीवर, गादीसाठी सत्तेसाठी तुम्हाला सांगतो मारायला बसते लोक एकमेकाला का नाही. अहो का ना, असा तसा नाही आवरला का लोक असा आवरतात आहे ना. चारित्र्य खराब करून टाकतात, चरित्र खराब करून टाकतात. म्हणे बघा असं असं केलं आमच्यासोबत. पहा ना, राजाच्या पोराचं चारित्र्य खराब केलं का नाही. हे देवाने सांगितलं मित्रांनो. आणि आजकाल काय चालू आहे तुमच्या लक्षात येत आहे. मग राजा काय म्हणतो, अरे सांग ना काय झालंय तर. मग ती काय म्हणते, काय सांगायचं, तुमचं पोरग असं तसं, त्या मोठ्या राणीचं पोरग तसं. अरे बापरे, म्हणजे काय झालं. मग आता यांनी सांगायचं तर नीट सांगा. अरे काय दोष घ्यावा हे तर कळायला पाहिजे. पण शेवटचा टोक, इतका मोठा टोक, इतका मोठा आरोप त्याच्यावर लागला. असेही लोक आहे मित्रांनो, ज्यांनी नाही केलं त्याच्यावर आरोप लावतात. किती अवघड असेल ना, त्या माणसाला किती वाईट वाटत असेल. आणि तुम्हाला हे बघून लगेच खरं वाटतं, अरे खरंच कपडे फाडले, खरंच त्या ठिकाणी नखं लागलेले आणि खरंच हा झोंबलेला आहे. माणसाला सहज खरं वाटायला लागतं. पण काय झालेलं आहे, त्या ठिकाणी गेल्यानंतरच ते सुरागी लोक त्या ठिकाणी त्याच्यावर तपास लावतात. 2 फटके हाणले का मग सांगता कोणाकडे गलती. ती सुंदरी असते त्यांच्याकडे. खरं बोल, असे खरं बोलता का नाही. आणि मग नंतर उघडं पडतं. आणि पत्रकाराला काही काम नाही, लगेच फोकस सांगता देता इकडे फिरून सगळीकडे. आणि मग नंतर तू सांगता का काय झालं कसं झालं म्हणून. काही नाही नंतरच. मग काय सांगायचं म्हणे तुम्हाला, तुमचे नी पुत्रेनी ऐसेनी ऐसे केले, माझ्या महलात येऊन मला झोंबला, माझे कपडे फाडले. बघा म्हणे तुमचा मुलगा असा आहे, माझ्या इथं येऊन या ठिकाणी येऊन माझ्यासोबत झोंबला, माझे कपडे फाडले. हे बघा असं नखं लागले त्याच्यावाले मला. असा आहे तुमच्यावाला मुलगा. खायला ठेवलं त्याला इथं, दिलं राजाच्या कानामध्ये भरून. कसा काटा काढायचा यांनाच विचारा आहे ना. कसा काटा काढा रामाचा, काही ना बराबर काट्याने काटा काढता लोक. आणि आमचे देव काटा मोडला तरी काढत नाही हो. हे स्वामींचं तत्वज्ञान आहे मित्रांनो. जरसा याच्यावर ध्यान ठेवा. हे कसं आहे तर स्वामी काटे सुद्धा काढत नव्हते अडकलेले. सालवडीच्या डोंगरामध्ये स्वामींना त्या ठिकाणी काटे झोंबायचे. पण काट्याला जर आपण बाजूला केलं तर काटा मोडून आणि त्याला दुःख होईल. म्हणून स्वामींनी दुःख सहन केलं पण काटा नाही काढला. आपण त्या एखाद्याला म्हणतो, बरं तू आज नाही काट्याने काटा काढन ना तर बघ मग माझंही नाव आमकं नाही म्हणतो की नाही आपण. हे ध्यानात घ्या मित्रांनो. म्हणून तत्वज्ञानाचं त्या ठिकाणी वाचन करा, लिखाण करा. वागायचं कसं तुम्हाला कळण. नाही तर असं उगच कोणालाही असं त्या ठिकाणी बैमान वगैरे करू नका, बदनामी करू नका कोणाची. मग आता राजाने ऐकलं, राजाच्या कानात गेलं आणि राजा आता खवळला. आता राजा असतो, राजा बोले दल हाले. सत्तेपुढे शानपान चालतं कोणाचं. आता राजाच येतो, राजाच्या पत्नीसोबत जर आपल्या मुलांनी जर असं केलं तर न्याय करणं काम कोणाचं आहे, राजाचं. पण राजाचं शोध नाही काम आहे मागं पुढे नेमकं काय झालंय. पण राजाने विचारत नाही केला ना, कारण आपली पत्नी आपल्या मुलाविषयी असं करूच शकणार नाही असं राजालाही वाटलं. पण असंही लोक करता हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. असेही लोक आहे. मग आला त्या ठिकाणी सभा मंडपामध्ये बसला आणि त्या ठिकाणी काही मंत्री संत्री होते आणि मग त्यांना विचारलं, असं केलेलं आहे त्याला काय शिक्षा केली पाहिजे. कारण ते पण त्या ठिकाणी शास्त्र बघूनच शिक्षा करत होते. मग बोलावलं सगळ्यांना, शास्त्र जाणत्यांना, विद्वान लोक बोलावले, जाणते पुराणिक बोलवले. जर असं केलं तर अशाला असं काय केलं पाहिजे. म्हणून आता नाही का थोडस विनयभंग केला की असं चल 6 महिने आतमध्ये पुन्हा बाहेरच नाही घ्यायचं त्याला आहे ना. ते नियम लावले त्यांनी, नाही ते काही करायचे होय. असेही लोक आहे, काही करणारे पण आहे. म्हणून नियम आहे. म्हणून त्या ठिकाणी जाणते लोक बोलवले, म्हणे असं केलं तर असं आणि असं केल्यानंतर काय केलं पाहिजे. मग सांगितलं त्याच्या ठिकाणी पुढे सांगितलं आज साला काय केलं पाहिजे. या माझ्या पोराने असं केलंय, त्याला काय केलं पाहिजे. मग राजाने आपल्या पोराला वाचवलं पाहिजे. तो राजा होता, पण तो राजा आहे ना, तो नीतिमंत आहे ना, तो वाचवणार नाहीये. ज्याने जो गुन्हा केलाय त्याला शिक्षा भोग दिलीच पाहिजे. ते राजाचं काम आहे.
पण एखाद्या राजा बैमाना असेल तर एखादा राजा तर बैमानाकडून होऊन जातो. पण आजकालचे राजे आहे ना, हे पत्त्यातले राजे बरे या राजांपेक्षा. असे बैमान आहेत काय, इकून वळता तिकून वळता, एखाद्याला वाचवायसाठी काही करता है ना. नाही नाही आमच्या जवळचा आहे, आमच्या जवळचा आहे, त्याच्या जवळचा आहे, किती पैसे घेता, काही करता आणि सोडायचा प्रयत्न करता है की नाही. पण एखादा जर चांगला असेल आणि चांगला भेटला ना, तुम्हाला सांगतो त्याचीही काढतो, याने असं केलं म्हणून. तुम्हाला माहिती ना आता बीड प्रकरण, देशमुख प्रकरण, खरं की नाही. हे असे चालू आहे काही. हे मोठाले ठोळे ना या छोट्या छोट्यांना मारत असतात लोकांचा खाऊ खाऊ, खरं की नाही. मग त्याच्या बी त्या ठिकाणी एखादा चांगला लोळगा तोडणारे भेटतात. आणि मग आता अजून चालू आहे ते. सगळी त्यांच्यावर निघू राहिलं, हे डाकून ते डाकून, आसन तसन काय नून बायनून सरळ टीव्हीला तेच चालू आहे. तुम्ही पाहिलं असेल ना, असा प्रकार आहे मित्रांनो. म्हणून आती केलं की माती होऊन जाते. मग काय म्हंटल, मग आता त्या ठिकाणी विद्वान बोलवले आणि विद्वान त्या ठिकाणी सांगितलं आईशी अशी चौरंगुखीचे म्हणे, याचे हातान पाय तोडले पाहिजे. असं करतोय ना. आता तरी 6 महिने आत घालता फक्त. तेव्हाची शिक्षा अशी होती, हात तोडा इथून आणि पाय तोडा इथून, चौरंग करून टाका म्हणे, द्या सोडून जंगलामध्ये. निघालं शास्त्रामध्ये. मग गावाच्या बाहेर लोकांच्या देखता असं व्हायचं पूर्वी. असं सभेमध्ये एखाद्या याच्यामध्ये शिळावर त्या ठिकाणी दिलं जायचं, सुळावर चौकामध्ये. आता तर आच्छादन करता सगळं. हे असं पाहिजे रस्त्याला, तेव्हा मग कळतं याला का दिलं सुळाव. दुसरे घाबरता का नाही करणारे, नाही म्हणून तर अत्याचार वाढ राहिले. रस्त्याला पाहिजे, याला याच्यामुळं मारलं, याने असं केलं. म्हणून त्या ठिकाणी गावाच्या बाहेर त्या ठिकाणी नेलं आणि त्या ठिकाणी लोक जमा झाले आणि त्या ठिकाणी याला चौरंग करून टाकला. हातही तोडले, पायही तोडले. पण शिवाजीराजेचं सुद्धा असंच होतं. जर कोणी जर समजा कोणाला हात लावला तर हात कलम केले जाते, स्पष्ट सांगायचे देव शिवाजीराजे. अशा प्रकारे त्या ठिकाणी त्या राजाने काय केलं, चौरंग करून टाकला. हात तोडले, पाय तोडले. कोणाचे, त्याच्या पोराचे. का बरं, त्याने असं केलं धाकटी राणी सोबत. पण त्यांनी केलं नव्हतं, त्याला फसवलं गेलं. मग फसवलंय का नाही हे पण बघितलं पाहिजे. म्हणून आता केसेस चालत राहतात. मग खरं काय आणि खोटं काय काही दिवसांनी कळतं. मग आता काय झालं, त्याला दिलं सोडून जंगलामध्ये, ते एकलंच पडलं. आता ते मेलं तरी काय प्रश्न आहे, कारण त्याला न मारता त्याला फक्त चौरंग करून टाकलाय. हातन पाय तोडे, मर नाही तर काही होय आप तिकडं. पण वाटाने काय झालं, मच्छिंद्रनाथ आला. वाटाने चालला होता, आला मच्छिंद्रनाथाने पाहिलं, कारण त्याच्याजवळ विद्या आहे का नाही. मग त्यांनी पाहिलं, अरे या पोराचे हातपाय कोण तोडेकडे, बघितलं जाऊन. मग आणि मग विचारलं, अरे म्हणे काय झालं, कोणी तोडले तुझ्यावाले हातपाय, कशामुळे केलं तुझ्यावाले असं. त्याने सत्य ते सांगितलं, डोळ्यामध्ये पाणी आणलं. माझ्यावाली आई आणि माझ्यावाली धाकटी राणी, म्हणजे धाकटी आई आणि मी मोठ्या आईचा मुलगा. आणि म्हणून लहान्या राणीचं सगळं सांगितलं की मला माझ्या आईनं लहान्या फसवलं. मी झोपलेलो असताना त्या ठिकाणी येऊन असं केलं आणि माझ्यासोबत तसं नाही केल्यामुळं तिनं सगळा हा खेळ रचला आणि राजाला खोटं सांगितलं. आणि राजाचं आहे, ते सत्तेपुढे कोणाचं शानफान चालतं. आणि मग त्या राजाने त्या ठिकाणी विद्वान लोक बोलवले आणि विद्वान लोकांनी सांगितलं, याचा चौरंग करून टाका, याचे हातपाय तोडून टाका. आणि म्हणून माझ्यावाले हातपाय तोडले. वास्तविक माझी कोणतीच गलती नाही, कोणतीच चुकी नाही. आणि मग त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाला वाटलं, अरे असंही होऊ शकतं. आणि म्हणून त्या ठिकाणी तो मच्छिंद्रनाथ काय सांगतो बघा त्याला. मग मच्छिंद्र नेऊन कपाटी तळी घातला. मच्छिंद्र नेऊन कपाटी एका भुयारामध्ये नेलं. भुयारामध्ये नेल्यानंतर त्या ठिकाणी त्याला ठेवलं आणि एक शिळा त्या ठिकाणी ठेवली अशी उभी करून. शिळा म्हणजे मोठी आहे ना, अशी दरुजाला वगैरे नसती का, तुम्ही पाहिली असं कधी. अशी मोठी शिळा उभा केली आणि त्याला त्या ठिकाणी उभा केलं. मग आणि त्याला असं उलट उभा केलं डोक्यावर आणि त्याला सांगितलं, काय सांगितलं, पुता हे शिळेकडे पहा तू, हे बघ या शिळेवर बघ बर का, या शिळेकडे बघ. आणि जर शिळेवर नजर चुकवली की शिळा तुझ्या अंगावर पडन. आणि जर समजा तू शिळेकडे बघतच राहिला तुला हातपाय फुटतील.
तपश्चर्या करावं लागते, चिंतन करावं लागतं, काय मंत्राचा जप करावा लागतो, एक सारखं त्या ठिकाणी देवाकडे बघावं लागतं, तेव्हा देव होतो. आपण क्षणाक्षणामध्ये कुंकड बघतो, हेच तर सांगत आहे ना. म्हणून तर देवाने सांगितलं की मन जाग्यावर कर. आणि मन जाग्यावर कशाने येतं? मनन केल्याशिवाय येत नाही, चिंतन केल्याशिवाय येत नाही, भोग केल्याशिवाय येत नाही. अहो रिकामा राहायचंच नाही. कुठं गेलं की त्या ठिकाणी पुस्तक वाचत राहायचं. लीळाचरित्र वाचा, सूत्रपाठ वाचा, गीता वाचा, किती पुस्तक आहेत आपल्यावाले की नाही. रिकामा डोकं सैतानाचं खोक आहे. आणि म्हणून त्या मनाला एक निग्रह करण्यासाठी आणि त्याला त्या ठिकाणी मच्छिंद्राने सांगितलं या शिळाकड बघ. आणि मग शिळाकड बघितल्यानंतर तू जर याच्यासारखं बघत राहशील आणि मंत्र दिला तो जपत राहशील तर तुला हात पाय पडतील. मग आणि की कडे पासी तरी शिळा तुझवनी पडे. आणि इकडे बघितलं ना शिळा पडन बोखंडी हो. आता शिळा पडणार म्हणल्यावर तर चपटाच होऊन जाईल. मोठी शिळा आहे ना, आता तरी हातपाय तुटलेत. आता शिळा पडन म्हणून तो घाबरा असला ना. शिळा आपल्यावर नाही पडली पाहिजे. मंत्र असा दिला ना, हा पडली नाही पाहिजे. हा पडायला इकडं बघितलं की शिळा. खरं की नाही. मग मंत्र उपदेशीला आणि मंत्र सांगितलाय बघ, असा मंत्राचा जप करायचा आणि शिळाकडे बघायचा. आणि म्हणितले काय म्हंटल? मी ऐसा येते हो. मी जरा सांगितलं बरं का जाऊन. मंत्र दिला आणि शिळाकड बघ. शिळाकड बघणं सोडून दिलं. शिळा पडणार. आणि शिळा काय सोपी आहे काय? हा शिळा म्हणलं पाहायचंच काम नाही. त्याच्या खाली माणूस दाबला की दाबलाच. मग याने आता ते शिळा बघितली. आता तर म्हणे दाबणारच. त्याच्यात मंत्र दिला आणि मंत्र दिल्यामुळे तो जप करायला लागला आणि शिळाकडे बघायला लागला. मग म्हणून निघाला आणि मच्छिंद्र म्हणतो मी जरा येतो बरं का जाऊन. आणि गेला मच्छिंद्र निघून. गोपाळा ते म्हणितले आणि तिथं काही पोरं वगैरे होते ना आपले गाई गुरं शेळ्या घेऊन येणारे, त्यांना सांगितलंय बघा हा जो आहे ना म्हणे चौरंगी, याला काय करा तुमच्यातली थोडीशी शिदुरी सोडून याला थोडंसं वरतून पाजत जा म्हणे, पाणी गिनी काही, आणि त्याच्यामध्ये आपलं काला करून याच्या तोंडामध्ये घालत जा. आता ते गुराखी ऐकलं त्यांनी. बरं ठीक आहे म्हणे. मग तुम्ही मोठा जेवाल त्यावेळी यांची हे तोंडी कुरुंदने पिळवा. मग कुरुंदने जंगलामध्ये कुरुंदने पण असतात. जेव्हा तुम्ही जेवण करतात त्यावेळेस थोडीशी कुरुंदने याच्या तोंडामध्ये पिळून द्या. ती म्हणितले ते म्हटले ठीक आहे नौका ठीक आहे म्हणे, काय हरकत नाही, पिळून देऊ म्हणे आम्हाला तोंडामध्ये. आणि निघून गेला मच्छिंद्र. 12 वरी कातयांसी हातपाय निघाले. 12 वर्ष झाले. ते म्हणे मी आत्ता येतो. 12 वर्ष आलाच नाही. 12 वर्ष अटक लावून बघायला लागला त्या शिळेकडे. पडन ना पोखांडीवर. मंत्रही तसाच म्हणायला लागला इतक्या जोरात. बाबा अर्धा घंटा बसवतो तरी तुम्ही इतके हलता, इकून हलतीन तिकून हलव करतीन. विचारून नका तुम्ही, बघा फक्त बसता का या अर्धा घंटा नीट. दुसऱ्यालाही बसू देत नाही पुन्हा. चल ना बाबा 2 घंटे बसून इथं बसतो काय. लय अवघड आहे मित्रांनो. होईन का तुम्हाला तपश्चर्या? होईन का तुम्हाला फळ? सोपं आहे का मित्रांनो? पोट भरण्याच्या विद्येसाठी इतका अभ्यास करावा लागतो. ते परमेश्वर प्राप्त करण्यासाठी काय नाही करावं लागण्याचा विचार तुम्हीच करा ना. खरं आहे की नाही? तो परमेश्वर आणि एवढी मोठी शक्ती, त्याचा आनंद, खरं आहे की नाही? यासाठी किती करावं लागत असेल, किती मन एकाग्र करावं लागत असेल, है ना? मग अशा प्रकारे त्या ठिकाणी 12 वर्ष झाले. मग 12 वर्ष मार्गात घासावं लागत. सोपं नाही. हा 12 वर्ष काही घासत नाही. कोणी काही वर्षन कोणी काय वर्षन काही तर काहीच घासत नाही. निघाले आपले निघले की. तसं नाही चालत मित्रांनो. अभ्यास करावा लागतो, चिंतन करावं लागतं. तुमचे पोरं तेव्हा तयार होतात जेव्हा काहीतरी शिकतात का नाही. जरासं पाय उभा राहिलं की मग म्हणतात हा आपलं पोरग लागू शकतं, आता बघू एखादं, आहे ना. मग एखादं स्थळ बघता का असंच कुठलं की सुटलं आपलं गळ्यात बांधून लोड ना, आहे की नाही. ते हुशार असलं ते मध्ये मी आताच नाही करत, मी माझ्या पाया उभा राहीन तेव्हा करेन. स्वतःच्या पाया उभा राहा, आहे ना. कोणतीही गोष्ट स्वतःच्या ठिकाणी व्यवस्थित केली पाहिजे आणि तेव्हा आपण निर्णय घेतला पाहिजे. मग तोही गेला आणि मग त्याला हातपाय फुटले ना 12 वर्षात. त्यांनी बघितलंच नाही इकडे तिकडे 12 वर्ष. ते शिळा पडन ना. आणि मंत्र जप 12 वर्ष झाले ना.
कशी विद्या होत नाही कसा त्या ठिकाणी होत नाही. 12 वर्ष टिकतो का मित्रांनो आपण? एका मार्गात 12 वर्ष काढायचे म्हटलं तरी त्या ठिकाणी काही तर भक्त काही शिष्य काढतात, पण काही जण तो काढतच नाही. ते मार्गात हे असंच आहे, ते तसंच आहे, आणि ती बाई काय आहे आम्हाला कोरकेत देते, आणि काय खरं आहे जाऊ द्या म्हणे ह्या मार्गात बरं आहे. तिथं 3च पान आहे पळसाला, कुठं कुठं पानं का 4 निघते का हाताला? खरंही नाही का? डोळे तुम्हाला इकून 2 आहे का? तुम्हाला इकून थोडंच निघालेत डोळे. सगळे माणसं सारखेच आहे, सगळे माणसं त्या ठिकाणी पंचमहाभूतापासून आणि 3 गुणापासूनच बनलेले ना. त्या निर्गुण पुतळा आहे का एखादा बिगर गुणाचा बिगर थमाचा? अहो साहजिकच आहे ना, तुमचं शरीरच बनलंय त्याने आहे ना, पंचमहाभूते 3 गुणाने, त्याच्यामध्ये ते आहेच ना. ते उफाळे येणारच आहेत ना, फक्त कमी अधिक आहेत. रस तम सत्व क्रियापाकामध्ये सांगितलेलं आहे की तुमच्या देहाचा रस कसा आहे, तुमच्या देहातला तम कसा आहे, तुमच्या देहातला सत्व गुण कसा आहे, ती क्रिया तुम्ही कशी केलेली आहे. खाऊ घालताना इथून सुरुवात होते. म्हणून तुम्हाला सांगितलं खाऊ घालताना जो विचार आहे का तो विचार याच्यात येतो. म्हणून त्याचंच खा ज्यांचे विचार चांगले, ज्यांनी चांगलं कमवलंय, शेतामध्ये त्या ठिकाणी कष्ट करून आणलेलं आहे. मुंड्या मोडून जर कमवलेलं असं ना ते खाऊ घातलं ना तर त्या ठिकाणी आपले उल्लेख तसेच व्हायला लागतील. अशा लोकांचं खाऊ सुद्धा नका. चोऱ्या करता, हाणामाऱ्या करता, दलाल्या करता, खरं की नाही? त्याच व्यक्तीचं खा की तो काहीतरी सात्विक आहे, देवधर्म करतोय, चिंतन करतोय, त्याला आवडी आहे की नाही बाबा माझं काहीतरी त्या ठिकाणी झालं पाहिजे प्रवेशन, शीत प्रवेशन, आणि तो विनंती करतोय बाबा घ्या बरं का, आणि त्याचं खाल्लं पाहिजे, त्याचं घेतलं पाहिजे है ना, त्याचं डावललं नाही पाहिजे. मग तो चौरंगी सिद्ध नाही. मग तो चौरंगी सिद्ध झाला, त्यालाही सिद्धी बांधली. 12 वर्ष तपश्चर्या केली ना. करून बघा तुम्ही. मी तुम्हाला ते सांगितलं 12 वर्षात देव होतो म्हटलो की नाही. लावा गणित. हा तुम्ही असं राहणार का एकसारखं बघत? राहत नाही तुम्ही एवढे, पण आमच्या देवाने लय सूट दिली. हा सकाळी जेवढ्याला तुम्हाला उठणं होईल तेवढ्याला उठ. 5ला उठ, 4ला उठ, 3ला उठ, 6ला उठ, पण 6च्या नंतर नको उठू है ना. आणि उठलं की देव कर, देवपूजा कर, दंडोत घाल, हे झालं ते कर, हे झालं हे कर. 11 विधी सांगितल्या. ह्या 11 विधी करत करत हे आपलं जर देव गेलं तर आपलं देव होतं. नुसतं शिळ्याकडे बघायचं काम नाही तुम्हाला. इतकं अवघड नाही इथं. पाहिलं ना किती अवघड आहे तिथं. नुसतं शिळेहून जर आसीनं जर गेली की पडलीच शिळा. त्याने हलवलीच नाही ते पक्क होतं. का हलवलं नाही? पडन ना. आपल्याला माहिती आहे की 84 लाख येवणी आहेत, 60 लाखाची चौकडी आहे, तरी घाबरा ना आपण. जे होईन ते होईन, कोणी पाहिलं नरक. अरे बापरे, तुम्हाला भांडणं लागले बघा तुम्ही कशी मजा येते. हो दे मला नरक, जाय मलाच होते काय, तुला काहीच होणार नाही काय, असे बोलत का नाही. पण जाणत्याने त्या ठिकाणी माघार घेतली पाहिजे. जाऊ दे बा, अज्ञानाच्या पुढं मागं लागता आहे ना. ज्याला माहिती त्याने माघार घेतली पाहिजे. नाही हे चांगलं नाही आपण याला बोलणं किंवा काही. हे जीव क्षणा एका जे अब्जविते जन्माच्या सहस्त्री निस्तरो न सरे. अनंत जन्म निघून जाता मित्रांनो, लाखो वर्ष निघून जातात, तरीही आपण त्या ठिकाणी केलेलं पाप केलेलं ते फिटत नाही. किती अवघड आहे. मग सावध राहा मित्रांनो है ना. कमसे कम पापी तरी होऊ नका, कमसे कम अनितीनं तरी वागू नका. आपला देवधर्म करून आपलं निवांत राहा. कोण काय करते बघूही नका. आपण तरी सेफ राहा, आपण तरी निर्दोष राहा. निर्दोष राहिले ना तर देव तुम्हाला जवळ करेन मित्रांनो, नरकापासून वाचवेन. निर्दोष राहणं खूप गरजेचं आहे. इतकं तर बिकट इतकं तर अवघड नाहीच आहे ना आपल्यात. किती सोपं आहे. नुसती गाठी घेऊन बसले ना तुम्ही आश्रमात तरी बरं आहे. मी काय सांगितलं तुम्हाला देशात की मार्गात नुसतं राहिलं सुद्धा बरं आहे. मार्गात झोपलं ना तुम्ही तरी चालतं. राहा पण तिथे. का बरं? सन्निधान सामर्थ्य, सन्निधान सामर्थ्य येते. त्या सन्निधान सामर्थ्यामुळं त्या ठिकाणी तो शेप राहतो, व्यवस्थित राहतो. मग ते तो निघोत आल्यावर गावा विजय करीत गावा समीप उपातले. आणि अशा प्रकारे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्या ठिकाणावर निघाले आणि मग आडगावकडे गेले. अशा प्रकारे ही चौरंगी विद्या आहे मित्रांनो. चौरंगी विद्यास्थान असं याला म्हणतात. गेले नाशिकला तर नक्की ते स्थान करा आणि ही लीला आठवा. काय असा प्रकार आहे. आणि म्हणून सावध राहा. काय एकमेकावर आळंच वगैरे काही घेत जाऊ नका, संशय काही घेत जाऊ नका. काय त्याने आपलाच प्रपंच खराब होऊन जातो.
जे सुख आहे ना ते त्या ठिकाणी हे होऊन जातं. म्हणून व्यवस्थित राहा, चिंतन करा, स्मरण करा, घोप करा, मनन करा. मनन केल्यानंतर आपलं मन त्या ठिकाणी देवाधर्मात लागतं आणि असंही देवाधर्मामध्ये मन लावा, तुम्हाला देव होऊन जाईल. आजपर्यंत केलं नसेल तर देवाला क्षमा मागा. पतित पावन दीनदयाळ पतित पावन दीनदयाळ दया करी रे स्वामी दया करी रे स्वामी अज्ञानाने घडले पातक अज्ञानाने घडले पातक म्हणून पापियामी म्हणून पापी आम्ही दया करी रे स्वामी दया करी रे स्वामी ज्या मनाने पाप कल्पिले मनाने पाप कल्पिले हे मन तुला दिले मी हे मन तुला दिले मी दया करी रे स्वामी दया करी रे स्वामी ज्या वाचेने जना दुखविले या वाचेने जना दुखविले ती वाचा तुला दिली मी देवाच्या तुला दिले मी दया करी रे स्वामी दया करी रे स्वामी देहाने हा कर्म कराया देवाने हा कर्म कराया दास तुझा मी झालो दास तुझा मी झालो पतित पावन दीनदयाळा पतित पावन दीनदयाळ दया करी रे स्वामी 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 श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. दंडवत हो. उदकवाले आले का? हे बी तोडून टाकीन अर्जुन दंड. हा बसा खाली बसा असेच बसून जा. बसा बसा